अरे 15 क्विंटल कापूस तुम्ही सीसीआय खरेदी करते, त्यामध्ये बदल करता आला नसता. 21 क्विंटल होती पूर्वी की नाही? मंत्री महोदयांनी सांगावं. 15 क्विंटल का केली? मनामध्ये आरडाओरड केली. आणि विशेष म्हणजे अध्यक्ष महोदय, यामध्ये षडयंत्र काय? जो कापूस निर्यातीवर हे 0% पहिले 12% होता, आता 0%वर आणला. म्हणजेच परदेशातून मोठ्या प्रमाणात कापूस भारतात येईल, मोठ्या प्रमाणात, आणि इथे कापसाचे भाव पाडण्याचं षडयंत्र आहे. का गरज होती? जे 12% निर्यात शुल्क होती, आपल्या आयात शुल्क होती, सॉरी, ती कमी करण्याची गरज का होती? जुन्यावर आज का आणलं अध्यक्ष महोदय? याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यायला नको? पाठपुरावा करायला नको? उद्या इथे कापसाचे भाव पडणार नाहीत. माझा स्पेसिफिक प्रश्न असा अध्यक्ष महोदय, मला मी मंत्री तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतो, ह्या मंत्री महोदयांना आणि यांच्याबरोबर पुन्हा 3-4 सत्ताधारी आणि 3-4 विरोधी पक्षाच्या आमदारांना घेऊन चला कुठल्या खरेदी केंद्रावर, आपण आदेश द्या तिथून, आणि वस्तुस्थिती आल्यानंतर सरकारचे डोळे उघडतील. हे काहीतरी हे खरे नाही, ते खरे नाही. का खरे नाही? 4,000 रुपये सोयाबीन भाव खरेदी केला जात नाही. आमचे डोळे फुटलेत. खोटं का सांगताय? दिशाभूल का करताय? म्हणून माझी विनंती आहे आपल्याला अध्यक्ष महोदय, हात जोडून विनंती आहे, मी म्हटल्याप्रमाणे आजच्या संध्याकाळी जरा चला म्हणा खरेदी केंद्रावर, काय शेतकरी काय परिस्थिती आहे ती, आणि केवळ ज्या सीसीआयनी खरेदी करताना ज्या अटी घातल्यात ना, त्या वाचानं जरा ध्यानपत्र, त्या खरेदीप्रमाणे त्या कापसाची खरेदी होते काय, आणि किती टक्के शेतकरी खरेदी करतो, शेतकऱ्यांचा माल घेतला जात आहे. उघड उघड इथे फसवणूक आहे. आणि तरी पण तुम्ही त्याला उत्तर देत नाही. समोर तुम्ही म्हणा ना की ठीक आहे, यामध्ये आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहू, थोडासा तरी दिलासा द्या. अरे 21% करणार का? पहिला प्रश्न. कापसाची खरेदी प्रति क्विंटल पूर्वी होती, सीसीआय खरेदी करत होता, ते 21 क्विंटल करणार का? हा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि नाही 21च खरी, आता ते 30 म्हणलं तर पुन्हा ते घेतली अध्यक्ष महोदय, पण आम्ही किमान ते करणार का? याचा पहिला प्रश्नाचं उत्तर अध्यक्ष महोदय. दुसरा, सोयाबीनचे केंद्र खरेदी केले म्हणून सांगताय तुम्ही. अरे सरसकट लूट चालली, सरसकट, आणि त्यावर मोठ्या प्रमाणात उद्योगपती भरून भरून सोयाबीन भारतात आणतायत. हा भाव जर आता खरेदी झाला नाही तर महिन्याभरामध्ये सोयाबीन 3,000वर येईल. लिहून ठेवा, 3,000वर येईल. आणि त्या श्रापामुळं तुमचे जे सगळं काय ना ते उद्ध्वस्त होईल, इतका पाप घेण्याचं काम सुरू झालं अध्यक्ष महोदय. म्हणून सोयाबीन केंद्र पुरेशी खरेदी करत असताना तुम्ही हमीभाव सांगितला ना 5,600 रुपये, कुठल्या 5,300 रुपये, कुठे कुठे साहेब एक सांगावं, तुम्ही मंत्री महोदयांना आमच्या बरोबर पाठवा, आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो, कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5,300 रुपयांनी खरेदी केलाय आम्हाला दाखवा जरा. वस्तुस्थिती तर लक्षात घ्या. तुमचे तोंड काय भाजले होते काय इतक्या वेळ बोलत असताना? मला बसून बोलताय माझ्याकडे काय? कशाला वेळ घालवायचा? माझ्याकडे सोडून द्या ना, मी रेकॉर्डवर घेतलं नाहीये. मला अजिबात माझा स्वभाव आहे. तुम्ही माझ्याकडे 30 वर्ष झाले आम्ही काय काम करतो. काल याने प्रश्न म्हणून सांगावा, सोडून द्या. भावना समजल्या पाहिजेत. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, हे मंत्री महोदयांनी प्रश्नाला उत्तर देत असताना माझी पहिला प्रश्न मी विचारला, विषय महत्वाचा आहे, जरा पहिला प्रश्न विचारला. मी पुन्हा विचारतोय की कापसाची जे काही सीसीआयची मर्यादा आहे ती वाढवून मिळेल का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आयातीवर 0% आयात कर केलेला आहे 12%वरून, तो कमी करण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न. वाढवण्यासाठी काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि तिसरा प्रश्न महत्वाचा की सोयाबीनचे जे केंद्रावर सोयाबीन आल्यानंतर मी तुम्हाला यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णतः अनेक ठिकाणी खराब झाला, काही ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी खराब झाली. मी तुम्हाला मंत्री महोदय या सभागृहामध्ये सांगतोय आणि इमानतद्वारे सांगतोय अध्यक्ष महोदय, 70% सोयाबीन वापस केला जात आहे. 70% घेतलाच जात नाही. रडतायत जरा, तुमच्या डोळ्यात मध्ये तरी थोडी तरी असो येऊ द्या त्यांच्या भावना समजून.
एकीकडे असा उद्ध्वस्त झालाय. म्हणून सरसकट सोयाबीन हमी भावानं खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करेल हे सुद्धा उत्तर आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. हे 3 प्रश्न माझे आहेत आणि 4था प्रश्न विचारण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी अशी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, CCI संदर्भात ही केंद्राची खरेदी असते अध्यक्ष महोदय. याच्या माध्यमातून मागच्या वेळेस जवळपास आपण 10,714